तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा चारुहास सरांना भेटण्यासाठी जाते. ती खूप आनंदात असते आणि सरांनी तिला जी मदत केलेली असते त्यासाठी ती त्यांचे आभार मानते. ती म्हणते की बाबा, जर तुम्ही काल मला मदत केली नसती तर मला अधिपतींना भेटताच आलं नसतं. मी तर आशाच सोडून दिली होती. मला भीती वाटत होती की आता 2 दिवस आम्ही भेटू शकणार नाही आणि मग माझं कसं होणार, कारण मला आता अधिपतींशिवाय करमत नाही. आणि त्यावर चारुहास सर हसून म्हणतात, पण ज्यासाठी आपण एवढं सगळं केलं ते काम पूर्ण झालं का? तू अधिपतीला तुझ्या मनातलं सांगितलं का? मात्र त्यावर अक्षरा म्हणते की नाही ना बाबा, माझं त्यांच्याशी त्या विषयावर बोलणंच झालं नाही, कारण मला ना खरंच खूप भीती वाटत होती. आणि ते ऐकून चारुहास सर डोक्यालाच हात लावतात. ते म्हणतात की तू कधी सांगणार आहेस मग अधिपतीला? आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा, मी आजच त्यांना माझ्या मनातील गोष्ट सांगायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी मी प्रॅक्टिससुद्धा करत आहे. आणि ते ऐकून चारुहास सरांना हसू येतं. ते म्हणतात की तुला तुझ्या मनातीलच अधिपतीला सांगायचं आहे ना, मग त्यासाठी या नेट प्रॅक्टिसची काय गरज? आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा तसं नाही, पण मला अधिपतींना ना त्यांच्याच भाषेत सांगायचं आहे. त्यावर चारुहास सर विचारतात म्हणजे? तर अक्षरा सांगते की अधिपतींची भाषा कशी रांगडी आहे, वजनदार आहे आणि मलासुद्धा त्याच भाषेत माझ्या मनातलं त्यांना सांगायचं आहे. आणि ते ऐकून चारुहास सर तर खूपच खुश होतात आणि ते अक्षराला म्हणतात की ठीक आहे, मग आता तू कोल्हापुरी भाषेतच त्याला तुझ्या मनातलं सांग. आणि त्यावर अक्षरा खुश होत म्हणते की हो बाबा, मी आजच अधिपतींना बाहेर जाऊन भेटते. त्यावर चारुहास सर म्हणतात ठीक आहे, तू लवकर जा, त्याला तुझ्या मनातलं सांग आणि इकडची काळजी करू नको, इथे सगळं काही मी बघून घेतो. त्यामुळे अक्षरा खुश होते. तर दुसरीकडे तो रमेश चंचीला कॉल करत असतो, मात्र ती काही कॉल रिसीव करत नाही आणि त्यामुळे तो खूप चिडतो. दुसरीकडे अक्षरा आजींकडे जाते. आजी तिला विचारत असतात की काय गं, देवाला फुलं वाहिली ना? त्यावर अक्षरा म्हणते हो आजी. आणि मगाशी आजींनी भुवनेश्वरी समोर तिची बाजू सांभाळून घेतल्याने ती त्यांचे आभारही मानते. तर आजी हसतच म्हणतात की अगं, तेवढं समजतं मला. आणि मग त्यानंतर अक्षरा आजींना म्हणू लागते की मला अधिपतींची ना खूप काळजी वाटत आहे, त्यांना खरंच बरं वाटत असेल ना? आणि त्यावर आजी म्हणतात की हो सुनबाई, तू काळजी करू नको. तर अक्षरा आजींना सांगू लागते की खरं तर मला काल माझ्या मनातलं अधिपतींना सांगायचं होतं आणि म्हणूनच मी त्यांना बाहेर भेटायला बोलावलं होतं. पण त्यानंतर हे सगळं झालं. आणि त्यावर आजी हसून विचारतात, नक्की काय सांगायचं होतं तुला अधिपतीला? आणि ते ऐकून अक्षराच्या लक्षात येतं की आपण नकळतपणे आपल्या मनातील गोष्ट आजींना सांगितली आहे, त्यामुळे ती लाजून खाली मान घालते. तर आजी मुद्दाम तिला चिडवत विचारत असतात की सांग ना, मला काय सांगायचे तुला? नाहीतर मी एक काम करते, मीच अधिपतीला जाऊन सांगते तुझ्या मनात काय आहे ते. आणि त्या जाण्यासाठी सुद्धा निघतात, पण अक्षरा पटकन त्यांना अडवते आणि मग ती आजींना लाजतच सांगू लागते की मला अधिपतींना माझ्या मनातील गोष्ट सांगायची आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी ज्या भावना आहेत त्या त्यांना सांगायच्या आहेत. आणि ते ऐकून आजी तर खूप खुश होतात. तर अक्षरा त्यांना म्हणत असते की आजी, मला ना अधिपतींच्या भाषेतच त्यांना हे सगळं सांगायचं आहे, एकदम रांगड्या आणि वजनदार भाषेत. आणि ते ऐकून आजींना तर खूप आनंद होतो. मात्र अक्षराला ही भाषाच येत नसते, त्यामुळे मग ती आजींची मदत घेते. आणि मग त्यानंतर आजी तिला विचारतात की तुला जे काही सांगायचं आहे ना ते आता मला सांग, आणि मग मी तुला सांगते ते तू कोल्हापुरीमध्ये कसं बोलायचं ते. आणि मग त्यानंतर अक्षराच्या मनात ज्या काही भावना असतात त्या सगळ्या ती बोलून दाखवते. आणि मग त्यानंतर आजी तिला त्या कोल्हापुरी भाषेत कसं बोलायचं ते सांगतात. अक्षरा ते सगळं काही रेकॉर्ड करून घेते आणि ती भाषासुद्धा बोलायला शिकते. त्यामुळे आजी खुश होतात आणि त्या अक्षराची दृष्ट काढतात. दुसरीकडे तो रमेश चंचीची वाट बघत असतो आणि थोड्याच वेळात चंची फॅक्टरीमध्ये येते. ती त्या रमेशवर ओरडतच त्याला विचारत असते की कशाला तू सारखा मला कॉल करतोय? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का की वेळ आल्यावर मी तुला सांगेल काय करायचं ते? पण तो रमेश म्हणत असतो की कधी येणार आहे ती वेळ? इथे ह्या गोडाऊनमध्ये मला जेलसारखं वाटत आहे. सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत, त्यात ते 2 बॉडीगार्ड आणि ती नीलम तर सारखी माझ्या पुढे येत असते. मला तर असं वाटतं की तिचा जीव घ्यावा. आणि ते ऐकून चंची म्हणते की ते सगळं आपण करू, पण योग्य वेळ आल्यावर. आता जर तू काही केलं ना तर ते सगळं अधिपतींना समजेल आणि मग तुझी रवानगी थेट जेलमध्ये होईल, एवढं लक्षात ठेव. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे आजींनी अक्षराला सगळं काही कोल्हापुरी भाषेत रेकॉर्ड करून दिलेलं असतं
आणि मग अक्षरा ती भाषा कशी बोलायची हे शिकते आणि मग तिच्या भावना ती अधिपतीसमोर आजच व्यक्त करायचं ठरवते. त्यानंतर ती अधिपतीला कॉलसुद्धा करते आणि अधिपती फॅक्टरीमध्ये आहे हे कळल्यावर तर तिला आश्चर्यच वाटतं. आणि मग त्यानंतर ती अधिपतींना विचारते की आज संध्याकाळी आपण मंदिरात भेटायचं का, कारण काल मला तुमच्यासोबत मंदिरात जायचं होतं पण जाता आलं नाही. आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे, मग आज संध्याकाळी आपण मंदिरात भेटूयात आणि तो फोन ठेवून देतो. त्यामुळे अक्षरा खुश होते. त्यानंतर मग ओंकार आणि अधिपतीचं फॅक्टरीचं काम सुरू असतं. तितक्यात काही लोक अधिपतीची चौकशी करण्यासाठी येतात. अधिपती त्यांना सांगतो की आता मी ठीक आहे, एवढं काही झालेलं नाही. आणि मग त्याच वेळी ती सरगमसुद्धा फुलं वगैरे घेऊन त्या ठिकाणी आलेली असते, पण ती अधिपतीच्या समोर न जाता लपूनच त्याच्याकडे बघत असते. चंचीसुद्धा त्याच ठिकाणी असते, तीसुद्धा लपलेलीच असते आणि अधिपती ओंकारचं बोलणं ऐकत असते, पण तिला सतत दुर्गीचा कॉल येत असल्याने ती नाईलाजाने तेथून बाहेर पडते. तर इकडे सरगमला कळतं की अधिपती आणि ओंकार नवीन गोडाऊनकडे जाणार आहे आणि त्यामुळे तीसुद्धा तिकडेच जाऊन अधिपतींसोबत बोलायचं ठरवते. आणि मग त्यानंतर ती फॅक्टरीमधील काही लोकांना नवीन गोडाऊनचा पत्ता विचारत असताना नेमकी चंची तिला बघते आणि त्यावेळी सरगमसुद्धा हसतच स्वतःशी म्हणत असते की आता मी अधिपतींना जाऊन तिकडेच भेटते, म्हणजे मला एकांतात व्यवस्थितपणे बोलता येईल. पण नेमकं हे चंची ऐकते आणि ती खूप चिडते. त्यानंतर जेव्हा ती घरी जाते तेव्हा ती दुर्गीला हा सगळा प्रकार सांगते. मात्र दुर्गी म्हणत असते की आता तू नवीन उद्योग काही करू नको, नाहीतर ताई आपल्याला घराबाहेर काढेल. पण चंची खूप चिडलेली असते. ती म्हणते की जर अधिपती माझे झाले नाहीत तर मी त्यांना कोणाचंही होऊ देणार नाही. आणि ती मास्तरीन तर घरीच आहे, पण ते आता सरगम मॅडमचं काय चाललंय ते मला बघायलाच हवं. आणि मग ती रागातच घरातून बाहेर पडते. तर दुसरीकडे अक्षरा छान नऊवारी साडी नेसून कोल्हापुरी साज घालून तयार झालेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.